नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण हा धडा पाहत आहोत। आता या प्रकरणातील आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल हा आपण मुद्दा बघतोय। त्यालाच आपण पिरियोडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल असं म्हटलं जाते की आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्याच्या गुणधर्माची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलांमध्ये काही नियमितता दिसून येते, यालाच आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल असे म्हणतात। बघा काय म्हटलंय की ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे या आवर्त सारणीमध्ये जी आवर्त आणि गण आहेत यांची तुलना कशाशी केलेली आहे तर त्यांच्या गुणधर्माशी केलेली आहे आणि त्यांच्यामध्ये जो बदल होतोय त्याच्यामध्ये काही नियमितता दिसून येते आणि यालाच आम्ही काय म्हणतोय आधुनिक आवर्त सारणीचा आवर्ती कल असं म्हणतोय। बघा की आपण म्हणजे किती छान पद्धतीने या आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे, त्यांचा गुणधर्माचा विचार केलेला आहे, मग त्यांना कोणत्या गणामध्ये आवर्तामध्ये ठेवायचं आहे आणि त्यांच्यामध्ये काही नियमितता म्हणजे काही नियम आहेत ते नियमित आपल्या बदलामध्ये नियम सुद्धा दिसतात, जसं बदल होतोय तसं नियमितता सुद्धा त्याच्यामध्ये दिसून येते, यालाच काय म्हटलं झालंय आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल असं म्हटलेलं आहे। आता आपण काय करायचंय की या इयत्तेमध्ये फक्त मूलद्रव्यांच्या संयुजा, अणु आकारमान व धातू अधातू गुणधर्म या तिन्ही गुणधर्मांमधील आवर्ती कल विचारात घेणार आहोत। आता आपण काय करायचंय आपल्याला मूलद्रव्याची संयुजा, नंतर अणु आकारमान आणि धातू अधातू गुणधर्म या हे जे आधुनिक आवर्त सारणीचे जे कल आहेत हे जे कल आहेत हे विचार आपण या तिन्ही गुणधर्माचा या कलामध्ये विचार करणार आहोत। आता संयुजा म्हणजे काय, नक्की संयुजा म्हणजे काय, अणु आकारमान म्हणजे काय, धातू अधातूचे गुणधर्म कोणते या विषयात आपण काय करणार आहे एक एक पॉइंट याचा अभ्यास करणार आहोत। आता संयुजा त्याला व्हॅलेन्सी आपण म्हणतोय। बघा ही मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरते, हे तुम्ही मागील इयत्तामध्ये पाहिले आहे। मागील म्हणजे इयत्ता 9वी मध्ये विज्ञानच्या पुस्तकामध्ये तुम्ही हे शिकला आहात की काय की संयुजा इलेक्ट्रॉन कोणाला म्हणायचं तर आपल्याला माहिती आहे की मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्या इलेक्ट्रॉनलाच इलेक्ट्रॉन संयुजा असं आपण म्हणतो आणि त्याच्यावरून आपण त्या मूलद्रव्याची संयुजा ठरवतो। हे आपण आता इयत्ता 9वी मध्ये शिकलेलो आहोत। आता उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला इथे बघा समजा हा ऑर्गन मूलद्रव्य आहे, त्याची बाह्यतम कक्षा कोणती आहे ही आहे। बघा आता या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे इथं काय आहे 8 पूर्ण आहेत, म्हणजे इथं संयुजा 0 येणार आहे, कारण काय सगळे काय आहे तर आपल्याला जवळपास 8 इलेक्ट्रॉन आपले पूर्ण झालेले आहेत, म्हणजे 0 गणातला हा ऑर्गन वायू आहे, म्हणजे इथं आपल्याला संयुजा किती इलेक्ट्रॉन आहेत 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि या 8 इलेक्ट्रॉनलाच काय आपण म्हणतोय संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हणतोय, हे इथं सांगितलं आहे। आता दुसरा आता आपल्याला विचार करा असे काही प्रश्न विचारले आहेत बघा की मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन व त्यांची संयुजा यांच्यात संबंध काय आहे। बघा की मूलद्रव्याचे जे इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे आणि संयुजा तर यांच्यात संबंध काय सांगायचं आहे की जेव्हा आपण इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहितो आणि त्याच्यामध्ये जे बाह्यतम कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्या इलेक्ट्रॉन म्हणजे ती काय आहे संयुजा इलेक्ट्रॉन त्यांना म्हटलं जातं त्या मूलद्रव्याचं, आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं लिहितात हे तुम्हाला माहितच आहे। समजा हा आहे पोटॅशियम, इथं बघा त्याचा अणुअंक किती आहे 19 आहे, म्हणजे इथं आम्ही कसं लिहितो इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 8 8 आणि परत 1, म्हणजे बाह्यतम कक्षेत किती आहे इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटचा हा एकच इलेक्ट्रॉन आहे आणि याला आम्ही काय म्हणतो संयुजा असं म्हणतो त्या इलेक्ट्रॉनची, आणि हे 2 8 8 1 काय आहे इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे, म्हणजे आमच्यातला दोन्हीतला फरक तुमच्या लक्षात आलाच असेल की याला इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि बाह्यतम कक्षेत 1 इलेक्ट्रॉन असल्यामुळे याला त्या मूलद्रव्याची संयुजा असं म्हटलं जातं। तर हे संबंध असा आहे। दुसरा प्रश्न असायला विचारले आपल्याला की बेरिलियमचा अणुअंक 4 आहे, बेरिलियमचा अणुअंक किती आहे 4 आहे, तर ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे, दोन्हीचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहा व त्यावरून दोन्हींची संयुजा ठरवा।
आता आपल्याला बघा, आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचंय बघा. मी तुम्हाला सांगतो, बेरिलियम बरोबर लिहायचं. पहिल्या जो कवच आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त 2च इलेक्ट्रॉन असतात, ते 2 लिहिले. राहिले किती, त्याच्या पुढच्या कवचामध्ये 8 बसतात, म्हणजे के नंतर एल येतं. एल मध्ये किती, 8 इलेक्ट्रॉन. 8 मध्ये म्हणजे इथे किती येणार आहे, फक्त 2च राहतात. इथे 2 पहिल्या ह्याच्यात 2 राहिले, तर शेवटी किती राहतात, 2च राहतात. मग बाह्यतम कक्षेत किती आहे इलेक्ट्रॉन, 2 आहे. म्हणजे आपण बेरिलियमचं जो अणुअंक 4 आहे त्यानुसार आपण बेरिलियम बरोबर असं लिहू शकतो, 2 सल्फ्युराम 2. आणि ऑक्सिजनचं किती लिहिणार, अणुअंक 8 आहे, तर आपण लिहिणार ऑक्सिजन अणुअंक 8 बरोबर 2 सल्फ्युराम 6. का, 2 अधिक 6 किती होतात, 8 होतात. म्हणजे पहिल्या कवचामध्ये आपण असं म्हणू, पहिल्या स्वरूपणामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण असं म्हणणार 2 सल्फ्युराम 6 येणार इथं. म्हणजे काय होणार आहे, त्याचा अंक 8 आहे म्हणून आपण ते लिहिणार आहे. आता दोन्हीचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण असं लिहिणार आहे व त्यावरून आपल्याला दोन्हीच्या संयुजा ठरवा. आता आपल्याला माहिती आहे, संयुजा ठरवत असताना बेरिलियमचे किती आहेत, फक्त 2च इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे त्याची संयुजा किती झाली, 2 झाली. आणि ऑक्सिजनचा किती आहे, बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन फक्त किती आहेत, 6 आहेत. मग त्याची काय झाली, संयुजा 6. म्हणजे दोन्हीच्या संयुजा ठरवल्या की बेरिलियम मध्ये 2 संयुजा इलेक्ट्रॉन आहेत आणि ऑक्सिजन मध्ये 6 संयुजा इलेक्ट्रॉन आहेत. अशा प्रकारे आपण काय केलं, या संयुजा दोन्हीच्या ठरवल्या. तिसरा प्रश्न असं म्हटलंय की आधुनिक आवर्त सारणी आधारभूत मानून पुढील तक्ता तयार केलेला आहे. त्यामध्ये पहिल्या 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण संज्ञेखाली लिहून त्याच्या खाली त्या मूलद्रव्यांची संयुजा लिहा चौकटीत दाखवल्याप्रमाणे. आता खाली बघा, हा चौकट दाखवली आपल्याला. या चौकटीमध्ये काय करायचे की हे आपल्याला उभे गण दाखवलेत. हा 1 गण, 2 गण, नंतर 13, 14 डायरेक्ट घेतलंय, ते 18 पर्यंत घेतलेलं आहे. मग आता एक गणामध्ये पहिले 4च मूलद्रव्य घ्यायचे, 1 2 3 4. हे कुठलं बघायचंय, आधुनिक आवर्त सारणी बघायची आणि त्याप्रमाणे इथं काय करायचंय, ते मूलद्रव्याचं म्हणजे नाव लिहायचंय आणि त्याचा अणुअंक, आणि त्याप्रमाणे आपल्याला काय करायचंय, जसं बघा मूलद्रव्याचं नाव के, पोटॅशियम. आता ते मी समजा की ते 19 मध्ये लिहिलं, तर 19 तिथं आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचंय आणि अशा प्रकारे काय लिहायचंय, त्याचं संयुजा पण लिहायची आहे. बघा संज्ञा, समजा इथं हायड्रोजनचा किती आहे आपल्याला माहिती, 1 आहे. मग याप्रमाणे इथं लिहायचं अणुअंक 1 खालच्या साईडला. त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय येणार आहे, फक्त 1च येणार आहे. आणि संयुजा इलेक्ट्रॉन सुद्धा काय येणार आहे, 1च येणार आहे. अशा प्रकारे हे तुम्ही काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो, ही चौकट काय करायचं, पूर्ण करायचे. तेच आपल्याला इथं सांगितलेलं आहे की प्रत्येक मूलद्रव्याचं. आता बघा 1 2 3 4. आता गण 1 मध्ये पहिले 4 कोणकोणते आहेत, तर ते आपण बघणार आहे. बघा हायड्रोजन, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. म्हणजे हे 4 आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण इथं दिलेलेच आहे. त्याच पद्धतीने आपल्याला न बघता तुम्ही लिहा की बघा लिथियमचा 2 1, इथं 2 8 1 आणि 2 8 8 1. आणि संयुजा आपल्याला लिहायची किती, आता प्रत्येकाची आपण बघितली तर प्रत्येकाची संयुजा 1 1च येणार आहे, कारण बाह्यतम कक्षेत 1 1च इलेक्ट्रॉन आम्हाला इथं पाहायला मिळतायत. आलं लक्षात. आता पुढचा प्रश्न बघूया की काय म्हटलंय की एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा बदलामध्ये आवर्ती कल काय आहे. बघा आवर्ती कल काय आहे, जेव्हा आपण एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा संयुजा बदलामध्ये आवर्ती कल काय आहे. आवर्त 2 व आवर्त 3 यांचा संदर्भ घेऊन तुमचे उत्तरे स्पष्ट करा. आता आवर्ती 2 आणि आवर्ती 3 आपण बघायला लागेल आणि त्याच्यामध्ये संयुजा बदलामध्ये आवर्ती संयुजा बदल होतोय का, नक्की आवर्ती कल काय आहे, तो आता आपल्याला बघायचा आहे. बघूया. तर आता ही आडवी आवर्त कशाला म्हणतात, या आडव्या ओळींना आवर्तन असं म्हणतात. आता हे आवर्त आहे आणि हे एक आवर्त आहे, लक्षात येते का बघा. आणि आपण डावीकडून जेव्हा उजवीकडे जातोय, बघा डावीकडून जेव्हा उजवीकडे जातोय तेव्हा काय आवर्त कल दिसतोय आम्हाला, तर आम्हाला असं दिसतंय की अणुअंक जसा वाढत जातोय तसं काय होतंय त्याचं, की अणुअंक जसा वाढत जातोय तसं संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा आम्हाला प्रत्येक जे दुसऱ्या बाह्यतम कक्षेमध्ये वाढताना दिसत आहे. आवर्त 2 मध्ये आणि आवर्त 3 मध्ये सुद्धा, हे आम्ही इथं म्हणतोय. अजून आम्हाला यांच्यामध्ये काय सांगता येईल की आवर्त 2 मध्ये आम्हाला किती दिसतात, इथं ज्या रिंग असतात, म्हणजे रिंग म्हणजे आपण ह्याला असं म्हणूया की जे कक्षा आहेत ह्या 2च कक्षा आवर्त
2 मध्ये 2च कक्षा आम्हाला पाहायला मिळतात आणि इथं ज्या कक्षा आहेत त्या किती पाहायला मिळतात, 3 कक्षा पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे आम्ही इथं उत्तर हे दोन्हीची तुलना करून सांगू शकतो की डावीकडून उजवीकडे जाताना काय होतं, अणु अंकाप्रमाणे संयुजा इलेक्ट्रॉन सुद्धा काय होतो, एक एक अंकानं वाढत जातोय असं सुद्धा आम्ही इथं म्हणू शकतो. बघा आता पुढचा प्रश्न असा आहे की एका गणामध्ये वरून खाली जाताना संयुजा बदलामध्ये आवर्ती कल काय आहे, गण 1 व गण 2 व गण 18 यांचा संदर्भ घेऊन तुमची उत्तरं स्पष्ट करा. बघा बघा काय एका गणामध्ये वरून खाली जाताना विचारलंय आपल्याला. आता आपण काय केलं, डावीकडून उजवीकडे गेलेलो होतो, आता आपल्याला वरून खाली जायचं आहे. तर वरून खाली जाताना संयुजा बदलामध्ये आवर्ती कल काय आहे तो आपल्याला विचारलेला आहे आणि गण 1, 2 आणि 18 यांचा संदर्भ घ्यायचा आहे आणि आता आपल्याला उत्तर सांगायचंय. तर घेऊया बघा आता इथं बघा गण 1, गण 2 आणि गण 18. तर यामध्ये आम्हाला असं दिसतंय आता वरून खाली जात असताना काय होतंय, जे बाह्यतम म्हणजे ज्या कक्षा आहेत त्या कक्षा काय होतात, वाढत जाताना आम्हाला प्रत्येक गणामध्ये गण 1, 2 गण आणि गण 18 मध्ये वाढत जाताना इथं दिसत आहेत. आणि त्याचप्रमाणे आम्हाला अजून एक फरक दिसतोय की प्रत्येक गणामध्ये काय आहे, संयुजा इलेक्ट्रॉन सारखा पाहायला मिळतो. म्हणजे इथं हे बघा बाह्यतम कक्षेत इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1च आहे. इथं बघा इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, बाह्यतम कक्षेमध्ये 2च आहे. आता इथं मात्र बघा इथं 8 आहे, इथं 8 आहे, अजून खालचा इलेक्ट्रॉन तिथं 8च मिळणार. मात्र हे आपला जो हेलियम आहे हा फक्त अपवाद वगळता बाकीच्या सगळ्यांच्या कक्षा काय आहेत, पूर्ण झालेल्या आम्हाला या 18 गणामध्ये दिसत आहेत. हेलियम मध्ये मात्र काय आहे, इथं आपल्याला हेलियम वगळता बाकी सगळे आपल्याला इथं काय दिसतात, कक्षा पूर्ण झालेल्या दिसतात. आता हेलियमची पण पहिली कक्षा पूर्ण आहे, मात्र याचं संयुजा इलेक्ट्रॉन मात्र किती आहेत, त्या 2 आम्हाला इथं पाहायला मिळतात. हे बाकीच्या सगळ्यांच्या काय आहेत, 8 8 8. जो आपण बघणार आहे पूर्ण आवर्ती मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा जो तक्ता बघणार आहे त्याच्यामध्ये आम्हाला प्रत्येक बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन पाहायला मिळतात, अपवाद वगळता हेलियम. नाहीतर बाकीच्या सगळ्यांमध्ये जसं हायड्रोजन 1 आहे, इथं 1 आहे, प्रत्येकाचं संयुजा इलेक्ट्रॉन आम्हाला सारखं 1, 2 आणि 18 मध्ये पाहायला मिळतंय. आणि शिवाय काय, ज्यांच्यात या कक्षा आहेत म्हणजे आपण त्याला ज्या आपण ह्या असं गोल रिंग करतोय ह्या सुद्धा वाढताना खाली जाताना आम्हाला दिसत आहेत. बघा गण 1 बघा, गण 2 बघा, गण 18 बघा, याच्यामध्ये सुद्धा आता इथं 1च आहे बघा, त्याला आपण रिंग म्हणूयात, ती वाढताना आम्हाला इथं दिसतात. किंवा कवच म्हणूया, बघा ह्याला 1च कवच आहे, ह्याला इथं 2 झाले. मग सल्फ्युरम आहे बघा, सल्फ्युरमच्या इकडे 1 अंक इकडे 1, म्हणजे इथं 2 कवच, इथं सल्फ्युरम म्हणजे इथे 1, इथं सल्फ्युरमच्या इथं 1, 2 आणि इथं 3 कवच, इथं 4 कवच. म्हणजे खाली खाली जातोय तसं काय होते, कवचांची संख्या वाढते, कक्षांची संख्या वाढते. पुढे आता आपल्याला बघायचंय, आता हे तुम्ही पूर्ण करा. ह्या तिसऱ्या प्रश्नावरून आपल्याला सांगितल्याप्रमाणे 20 मूलद्रव्यांचे काय करायचे, इलेक्ट्रॉनचं रूपण लिहायचं आहे. आणि संयुजा जे मूलद्रव्यांची संयुजा आहे ते सुद्धा आपल्याला इथं जसं पोटॅशियमचं इथं लिहिलेलं आहे बघा हे, तर याप्रमाणे आपल्याला ते यामध्ये बसवायचं आहे प्रत्येकाच्यात आणि लिहायचं आहे. आता पुढचा जो पॉइंट आहे, आता आपण बघितला की संयुजा बघितला, आता आपल्याला बघायचं आहे अणु आकारमान, त्याला ॲटॉमिक साईज असं म्हटलं जातंय. आता ॲटॉमिक साईज म्हणजे काय बघा की आकारमान, अणु आकारमान बघायचं आपल्याला की आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे. बघा आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे, हे आपण मागील इयत्तामध्ये पाहिले. द्रव्याचा मूलभूत गुणधर्म कुठला आहे, आकारमान, हे आपण बघितलंय मागच्या इयत्तेत. आता अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवतात. अणूचे आकारमान कसे दर्शवले जातात, त्याच्या त्रिज्येने. आता का त्रिज्येने दर्शवले जातात, कारण वर्तुळाचे क्षेत्रफळ सुद्धा काढायचं झालं तर आपल्याला काय त्रिज्या घ्यावी लागते, है की नाही, त्रिज्येनं घ्यावे लागतं, कारण तो गोलाकार आहे. त्यामुळे त्याचा आकारमान काढत असताना आपल्याला माहिती आहे की गोलाकार जी वस्तू असते त्याचा आकारमान काढत असताना आपल्याला त्रिज्या ही विचारात घ्यावी लागते, म्हणून ती त्रिज्येने दर्शवले जातात. आता अणुत्रिज्या म्हणजे काय, तर अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर होय. आता त्रिज्या म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण कशी काढतो त्रिज्या, कोणाला म्हणतो, तर एक वर्तुळ काढतो, मध्ये बरोबर एक केंद्रबिंदू असतो, त्या केंद्रबिंदूपासून त्या बाहेरचं जे वर्तुळ काढलंय तो परिघ आपण त्याला म्हणतो, त्या परिघापर्यंत जी रेषा काढतो त्याला आपण काय म्हणतो, त्रिज्या असं म्हणतो. इथं सुद्धा तेच सांगितलेलं आहे बघा की काय म्हटलंय, मध्ये जो आपण अणुकेंद्रक आहे
म्हणजे जसं वर्तुळाचं केंद्र असतं तसं इथं गोल काढल्यानंतर मध्ये काय असतं, अणुकेंद्रक असतं आणि त्या केंद्रकापासून बाह्यतम कक्षा, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला सांगायचं झालं तर बघा की आता हा ऑर्गन आहे, ऑर्गनच्या इथं बरोबर एक केंद्रक असेल, अणुकेंद्रक म्हटलेलं आहे. तर इथून आता ही बाहेरची जे आहे ही काय आहे, हे एक आपण याला कवच म्हणूया, शेवटचं कवच. तर या केंद्रकापासून बरोबर इथपर्यंत काढलेली जी रेषा आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, त्या अणूचं त्रिज्या असं म्हणणार आहे. लक्षात येते का? जसं वर्तुळाची आपण त्रिज्या काढतो तसंच आपण काय करणार आहे, या अणूच्या केंद्रकापासून काय करणार आहे की इथपर्यंत जी रेषा दर्शवली जाते. समजा आता हे अणूचं केंद्रक एवढं मोठं आहे, समजा इथं डॉट दाखवला आहे, AR लिहिलंय आणि ब्लू कलर दाखवलेला आहे निळा, तर हा केंद्रक आहे. तर या केंद्रकाच्या रेषेपासून शेवटचं जे कवच आहे तिथपर्यंतची जी रेषा आहे त्याला अणू काय म्हणतो, त्रिज्या असं आपण म्हणतोय. तर बघा तेच इथं सांगितलेलं आहे की अणुकेंद्रक म्हणजे अणुत्रिज्या म्हणजे अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर म्हणजे काय आहे, अणुत्रिज्या होय. आता ही अणुत्रिज्या आपल्याला माहिती आहे, अणु म्हणजे एकदम लहानात लहान कण. आता हा लहान असणार आहे म्हणजे ह्याला मोजण्यासाठी सुद्धा एक खूप छोटं पाहिजे आपल्याला, म्हणून असं म्हटलं इथं की अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटरहून लहान असे पिकोमीटर हे एकक वापरतात. नॅनोमीटर बघा, नॅनोमीटर पेक्षा लहान पिकोमीटर जे आहे ते आपल्याला अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी ते एकक वापरलं जातं, कारण एवढं अणूची त्रिज्या लहान असते. तर त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, PM, स्मॉल PM म्हणजे पिकोमीटर, P म्हणजे पिको, M म्हणजे मीटर हे एकक वापरतात. आता कंसामध्ये दिलंय की 1 PM बरोबर किती मीटर. आता आपल्याला पिकोमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला इथं काय दिलेली आहे, तुलना दिलेली आहे की 1 पिकोमीटर बरोबर 10⁻12 मीटर. म्हणजे याची 1 पिकोमीटर म्हणजे एवढे मीटर होणार आहेत. म्हणजे 10⁻12 असं का लिहिलंय, म्हणजे 1 भागिले किती करणार आहे, एकावरती 12 शून्य, एवढी लहान साईज आपल्याला तिथं मिळणार आहे. तर हे आपल्याला इथं तुलना दर्शवलेली दिसते. बघा अजून काय म्हटलंय की शेजारी काही मूलद्रव्य व त्यांच्या अणुत्रिज्या दिलेल्या आहेत. आता आपल्याला डायरेक्ट इथं अणुत्रिज्या दिलेल्या आहेत आणि त्यांची मूलद्रव्यांची नावं सुद्धा इथे दिलेली आहेत शेजारी. बघा ही मूलद्रव्ये कुठली आहेत, ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम आणि लिथियम. अशा प्रकारे आपल्याला हे काय दिलेले आहेत, मूलद्रव्ये दिले आहेत, त्यांच्या अणुत्रिज्या PM म्हणजे आता काय आहे, पिकोमीटर. तर बघा ऑक्सिजनची O ची 16, B ची 88, C ची 77, N ची 74, B ची 111 आणि Li ची 152 हे काय दिलेले आहेत, अणुत्रिज्या त्यांच्या पिकोमीटर मध्ये दिलेल्या आहेत. आता बघा आपल्याला ह्या अणुत्रिज्या दिल्यानंतर काही जरा डोके चालवा असं विचारलेलं आहे. पहिला प्रश्न काय म्हटले बघा की आधुनिक आवर्त सारणीत पाहून वरील मूलद्रव्यांचे आवर्त सांगा. आता जे वरील मूलद्रव्य आहेत हे त्यांचे आधुनिक आवर्ती सारणी पाहायचे आणि आपल्याला हे कोणत्या आवर्तामध्ये येतात ते पाहायचे. तर आपण बघितलं तर आपण ह्यातला छोटासा भाग आधुनिक आवर्त सारणीचा आपल्याला इथं पाहायला मिळतोय. तर ऑक्सिजन हे जे आपल्याला कुठं पाहायला मिळतात, तर हे आम्हाला आवर्त 2 मध्ये पाहायला मिळतात. बघा बेरिलियम, बोरॉन, कार्बन, हे नायट्रोजन, ऑक्सिजन आहे की नाही, हे सगळे लिथियम. तर हे कुठं पाहायला मिळतात, आवर्त क्रमांक 2 मध्ये आम्हाला ते पाहायला मिळतात. बघा वरील मूलद्रव्य अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने मांडा. आता आपल्याला हे कसे मांडायचे, उतरता क्रम, चढता क्रम, उतरता क्रम आपल्याला माहिती आहे. तर उतरता क्रम आता आपल्याला मांडायचा आहे. आता उतरता क्रम मांडत असताना यामध्ये अणुत्रिज्या आपल्याला सगळ्याच्या दिलेल्या आहेत. तर सगळ्यात मोठी अणुत्रिज्या कोणाची आहे, तर ते आपल्याला बघायला लागेल. तर लिथियम 1 नंबरला येईल वरती, त्याच्या खाली B 111 येणार, त्याच्यानंतर काय येणार आहे, याच्यानंतर 88 वाला येणार म्हणजे B 88 येणार आहे, त्याच्यानंतर येणार C 77, नंतर N 74, त्याच्या खाली आणि O 66. अशा प्रकारे आपण काय केलं, अणुत्रिज्या उतरत्या क्रमाने मांडलेली आहे. उतरता क्रम तुमच्या लक्षात येईल. आधी लिथियम बघा Li लिहिणार, नंतर B 111, नंतर B 88, नंतर C 77, नंतर N 74 आणि शेवटी O 66. अशा प्रकारे अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने आपण काय केलेलं आहे, अणुत्रिज्या मांडलेली आहे.
बघा पुढचा प्रश्न, ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीतील दुसऱ्या आवर्ताच्या आकृतिबंधाशी जुळते का? बघा ही जी आधुनिक मांडणी आहे ही जसं पहिलं ऑक्सिजन, नंतर बी घेतलंय, नंतर कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम, लिथियम, जर हे असं आहे तसंच या आधुनिक सारणीमध्ये आहे का, तर असं आपल्याला विचारलेलं आहे दुसऱ्या आवर्तामध्ये. तर आपण बघितलं तर आपल्याला तिथं लक्षात येईल. बघा बघा की काय सांगितलंय, पहिल्यांदा इथं बेरिलियम घेतलंय, नंतर बोरॉन आहे, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. तर अशा प्रकारे आपण बघा की उतरत्या क्रमाने आपण लिहिलेलं मगाशी. तर लिथियम इथं पहिल्यांदाच दिलाय, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. उतरता क्रम जो आहे अणुत्रिज्येचा तो आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे हे आम्हाला याची तुलना केली असता तर बरोबर आहे त्या सिरीजमध्ये आम्हाला हे उतरत्या क्रमाप्रमाणे पाहायला इथं मिळते की लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. तर बघा ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीच्या दुसऱ्या आवर्ताच्या आकृतिबंधाशी जुळते का, तर आहे तशी जुळत नाही. मात्र उतरत्या क्रमाने जर आम्ही मांडणी केली तर काय होतंय, ती जुळते हे आता आम्ही इथं म्हणू शकतो. वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्य कोणती? आता वरीलपैकी म्हणजे याच्यातलंच सर्वात मोठा आणि सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्य कोणती? आता बघा सर्वात मोठा आपल्याला कोण दिसणार आहे, लिथियम, आणि सर्वात लहान ऑक्सिजन. बघा मोठा 152 आणि 66 अशा प्रकारे आपल्याला ते तिथं मिळणार आहे. बघा की एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या बदलामध्ये आवर्ती कल काय दिसतो? बघा एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या बदलामध्ये आवर्ती कल काय दिसतो? तर आपण सांगू शकतो की आवर्ती कल असा दिसतोय की अणुत्रिज्या आम्हाला काय होते, कमी अणुत्रिज्या काय होते बघा याच्यामध्ये की लिथियम, बेरिलियम उतरत्या क्रमाने दिसतंय आम्हाला. अणुत्रिज्या काय होतोय, उतरता क्रम इथं पाहायला मिळतोय. जसं मगाशीच मी सांगितलं लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन आम्हाला हा अणुत्रिज्या कमी 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 होताना दिसते. डावीकडून उजवीकडे जाताना आम्हाला हा फरक जाणवतोय. आता यानंतर बघा काय म्हटलंय की तुम्हाला असे दिसेल की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी कमी होत जाताना दिसते. आताच मी तुम्हाला सांगितलं काय होते, अणुत्रिज्या कमी कमी होत जाताना दिसते. या मागचे कारण पुढील प्रमाणे. आता नक्की का बरं कमी होते, अणुत्रिज्या कमी का होते, तर आपल्याला त्याच्यामागे काहीतरी कारण असणार आहे. तर कारण काय सांगितलंय बघा, एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एकेकाने वाढत जातो. आपण बघितले आवर्त सारणीमध्ये अणुअंक काय होतो, डावीकडून उजवीकडे जाताना एक एक अंक वाढत जातोय. म्हणजेच केंद्रावरील धनप्रभार एकेकाने वाढत जातो. म्हणजे काय होतंय, एक एक अणुअंक बाह्यतम कक्षेत वाढत जातोय किंवा अणुअंक वाढतोय. एवढं लक्षात घ्या की अणुअंक वाढतोय म्हणजे काय, केंद्रावरती धनप्रभार काय होतोय, वाढत चाललेला आहे. मात्र त्याप्रमाणे भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्याच बाह्यतम कवचामध्ये जमा होतो. आणि मात्र का अणुअंक जो इलेक्ट्रॉन वाढत जाते, अणुअंक वाढतोय म्हणजे बाह्यतम कक्षेमधले इलेक्ट्रॉन काय होतात, वाढत जात आहेत हे इथं सांगितलेलं आहे. आणि वाढीव केंद्रीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्राकडे अधिक प्रमाणात ओढले जातात व त्यामुळेच अणूचे आकारमान कमी होत जाते. काय होते की आपण बघितलं डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक वाढत जातोय, शिवाय इलेक्ट्रॉन सुद्धा संयुजा इलेक्ट्रॉन सुद्धा काय होत आहेत, वाढत जातोय. आणि संयुजन इलेक्ट्रॉन कुठं वाढतोय, तर बाह्यतम कक्षेमध्ये वाढत जातोय. आणि हे इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे केंद्रकामध्ये धनप्रभार काय होतोय, वाढत जातोय. आणि हे वाढत गेल्यामुळे अणुकेंद्रक आणि बाहेरचं जे कवच आहे यामध्ये काय होतंय की यामध्ये एक प्रकारचं आकर्षण हे तिथं आपल्याला पाहायला मिळतंय की ते काय करते, केंद्रक की अधिक प्रमाणात काय करतंय, त्या इलेक्ट्रॉनला ओढण्याचं काम करतंय. काय करतोय तो इलेक्ट्रॉन, केंद्रक काय करतंय, केंद्रक करतंय त्या इलेक्ट्रॉनला खेचण्याचं काम करतंय. त्यामुळे काय होतंय, त्या मूलद्रव्याच्या अणूची त्रिज्या आपल्याला कमी कमी होत असल्यासारखी डावीकडून उजवीकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर तेच इथे सांगितलंय थोडक्यात काय की जे केंद्रक आहे त्याचं धनप्रभार वाढतोय आणि त्या वाढलेल्या धनप्रभारामुळे तो काय करतोय, इलेक्ट्रॉनला काय करतोय, अधिक प्रमाणात ओढण्याचं काम करतोय. म्हणून काय होतंय, अणूची जी त्रिज्या आहे ती त्रिज्या आम्हाला काय होते, कमी कमी होत जाताना दिसते आवर्त सारणीमध्ये डावीकडून
उजवीकडे. तर अशा प्रकारे आपल्याला हे इथं सांगितलेलं आहे. आता पुढं काय म्हटलंय की खाली काही मूलद्रव्य व त्यांच्या अणुत्रिज्या दिलेल्या आहेत. जसं वरती दिले तसं काही मूलद्रव्य आणि अणुत्रिज्या दिलेल्या आहेत बघा. ही काय के, पोटॅशियम, नायट्रोजन, आरबी, CS आणि लिथियम. अशा प्रकारे ह्यांच्या अणुत्रिज्या पिकोमीटरमध्ये दिलेल्या आहेत. 231, 186, 244, 262 आणि 151 अशा प्रकारच्या अणुत्रिज्या आपल्याला इथं दिलेल्या आहेत. जरा डोकं चालवा असं म्हटलंय. ह्याच्यात सुद्धा आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत बघा की आधुनिक आवर्त सारणी पाहून वरील मूलद्रव्यांचे गण सांगा. आता प्रत्येकाचे आपल्याला गण सांगायचे, जसं पोटॅशियम, सोडियम, आरबी, CS आणि लिथियम. तर बघा आपल्याला गण सांगायला सांगितलेत. तर हा प्रश्न सोपा आहे. तुम्ही आधुनिक आवर्ती सारणी पुस्तकामध्ये बघायचा, हा प्रश्न वाचायचा की बाबा हा के नावाचा मूलद्रव्य कुठं आहे, कोणत्या गणात आहे, पहिले आहे, दुसरे आहे, 1 ते 18 गण आहेत हे तुम्हाला माहिती आहेत. त्या कोणत्या गणामध्ये हे प्रत्येक मूलद्रव्य आहे हे आपल्याला सांगायचं आहे. दुसरा प्रश्न असा विचारलेला आहे की वरील मूलद्रव्य अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमाने वरून खाली ह्या पद्धतीने मांडा. आता आपल्याला काय करायचंय, वरून खाली मांडायचंय म्हणजे वरती चढत्या क्रमाने मांडायचे. म्हणजे सगळ्यात अणुत्रिज्या असलेला कमी पहिल्यांदा घ्यायचा. म्हणजे 1 नंबरला सगळ्यात कमी कोण आहे, समजा याच्यामध्ये 151 लिथियम आहे, लिथियम 151. नंतर खाली काय आणणार, त्याच्या 151 नंतर त्याच्यानंतर मोठा अंक कुठला, 186 म्हणजे त्याच्यानंतर सोडियम. त्याच्यानंतर कोणता येणार आहे, 231 के. त्याच्यानंतर येणार आहे 244 आरबी आणि शेवट कोण येणार आहे, CS. त्याच्या खाली येणार आहे CS 262. अशा प्रकारे आम्ही काय करणार आहे, याची मांडणी चढत्या क्रमाने करून घेणार आहे वरून खाली. पुढचा प्रश्न असा विचारला आहे की ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीच्या गण 1 च्या आकृतिबंधाशी जुळते का. तर आता आपल्याला काय करायचे, जे आपण वरून खाली चढत्या क्रमाने जी अणुत्रिज्येची जी मांडणी केली मूलद्रव्याची, तर ती आहे तशी आधुनिक आवर्त सारणीच्या गण 1 च्या आकृतिबंधाशी जुळते का ते बघायचं आहे. आकृतिबंधाशी जुळते का ते आपल्याला बघायचे आहे. ते तुम्ही काय करायचं, ती मांडल्यानंतर जो आवर्त सारणी जी आपली आहे त्याच्याशी तुलना करायची आणि काय करायचं, बघायचं जुळते का ते. चौथा प्रश्न, वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये कोणती. आता याच्यावरूनच तुम्हाला उत्तर लगेच समजेल की सर्वात मोठा आणि सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये कोणते. ह्याच्यावरून आपण ठरवू शकतो की ज्याची त्रिज्या मोठी तो काय असणार आहे, अणू मोठा असणार आहे. ज्याची त्रिज्या लहान त्याचा अणू काय असणार आहे, लहान असणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही इथं ठरवू शकता की त्यातला मोठा कोण आणि लहान कोण. तर मोठा आपण म्हणू शकतो 262 ही त्रिज्या, अणुत्रिज्या मोठी आहे म्हणजे हा अंक काय असणार आहे, अणू त्या मूलद्रव्याचा अणू काय असणार आहे, मोठा असणार आहे. आणि ज्याचं त्रिज्या लहान त्याचे काय असणार आहे, अणू लहान असणार आहे. म्हणजे 151 लिथियम हा काय असणार आहे, लहान अणू असणार आहे. बघा एका गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या बदलण्यामध्ये आवर्ती कल काय दिसतो. बघा एका गणामध्ये जेव्हा आपण वरून खाली जातो तेव्हा अणुत्रिज्या बदलामध्ये आवर्ती कल काय दिसतो. तर जसं आम्ही खाली जाऊ तसा त्या मूलद्रव्याचा अणू काय दिसतोय, अणुत्रिज्या वाढताना दिसते. आम्हाला काय दिसते, अणुत्रिज्या वाढताना दिसत आहे. तुम्हाला दिसेल की गणामध्ये खाली जाताना अणूचे आकारमान वाढते, अणुत्रिज्या वाढते. म्हणजे मी आता सांगितलं की काय होतो, तो त्या मूलद्रव्याचा अणू सुद्धा काय असणार आहे, मोठा असणार आहे. मग तेच इथं सांगितलेलं आहे. तुम्हाला दिसेल की गणामध्ये खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते. तो अणू आहे त्याचा आकारमान काय होतंय, वाढतंय. याचे कारण गणात खाली जाताना नवीन कंसाची भर पडत जाते. का वाढतोय अणूचा आकार, कारण आपण बघतोय खाली जात असताना कवच म्हणजे कक्षा काय होत आहेत, वाढतायत. आणि कक्षा वाढतेच म्हणजे काय, त्या अणूची त्रिज्या वाढते म्हणजेच अणूचा आकारमान वाढतंय. तेच इथं सांगितलेलं आहे की नवीन कवचांची भर पडते, त्यामुळे बाह्यतम इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्यातील अंतर वाढते. त्यामुळे आपण बघतोय की जे अणुकेंद्रक आहे आणि बाह्यतम कक्षेमधले इलेक्ट्रॉन आहे यांच्यातलं अंतर सुद्धा काय होतंय, वाढतंय. आणि याचा परिणाम म्हणजेच अणुकेंद्रकावरील प्रभार वाढून सुद्धा अणूचे आकारमान वाढत आहे. आता अणुकेंद्रकावर जर प्रभार जरी वाढत असला, का प्रभार वाढतोय, कारण इलेक्ट्रॉन वाढत आहेत बाह्यतम कक्षेत प्रत्येक, आणि त्यामुळं प्रभार वाढणार आहे. प्रभार वाढला तरी इथं काय होतंय, आकारमान वाढताना आम्हाला दिसतंय. मात्र आवर्तामध्ये आपण बघितलं डावीकडून उजवीकडे जाताना आमचे कवच वाढत नाहीत
आमचे कवच तेवढेच राहतात, फक्त इलेक्ट्रॉन वाढत जातोय म्हणून केंद्रकाकडे धनप्रभार होतोय आणि त्या दोघांमध्ये काय होतंय, आकर्षण वाढल्यामुळं अणु त्रिज्या त्यांची कमी दिसते. मात्र वरून खाली जात असताना आम्हाला काय आढळतंय की त्यांच्या कवच वाढतायत, कवच वाढतायत, केंद्रकावरती धनप्रभार सुद्धा वाढतोय, पण तरी सुद्धा काय होतात, त्यांचं अंतर वाढल्यामुळं काय होतं, इथं अणूचे आकारमान आम्हाला वाढताना दिसते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संयुजा आणि अणूचा आकारमान याविषयी आवर्त सारणीमध्ये कशा पद्धतीने याचा सुद्धा विचार केला गेलेला आहे किंवा कशा प्रकारे त्याची मांडणी आपण केलेली दिसते. तर हे सगळं आपण या 2 पॉईंट जे आहेत ते 2 पॉईंट आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत. आता यातलाच तिसरा पॉईंट जो आहे धातू अधातू, मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स, हे आपण काय करणार आहोत, पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. झालेला भाग तुम्ही काय करायचे, 2 ते 3 वेळा वाचायचे आणि या प्रकरणामधील शेवटचा जो पॉईंट आहे धातू अधातू, हा आपण काय करणार आहे, पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण आता इथंच थांबूया. धन्यवाद.